श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनुपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. यात आज आपण पांडूला राज्याभिषेक ही कथा वाचूया. वैशंपायन म्हणाले, धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर असे 3 पुत्र जन्माला आल्यानंतर कुरुजांगल देशाची, कुरुकुळातील पुरुषांची आणि त्यांचे निवासस्थान असलेल्या कुरुक्षेत्राची भरभराट होत गेली. पृथ्वी सस्य संपन्न झाली, फळे रसपूर्ण झाली, पर्जन्यवृष्टी वेळच्या वेळी होऊ लागली. वृक्ष नित्य फळांनी लगडलेले आणि फुलांनी बहरलेले दिसू लागले. अश्व इत्यादी पशु समाधानी झाले आणि एकंदरीतच सर्व पशुपक्षी उल्हासित झाले. फुलांचा सुगंध मनोज्ञ झाला आणि फळे अधिक मधुर झाली. नगरे व्यापाऱ्यांनी आणि कारागिरांनी गजबजून गेली. नागरिक पराक्रमी झाले, ज्ञानी झाले, सदाचार संपन्न झाले आणि सुखी झाले. चोरांचे अस्तित्व संपले. अधर्माकडे वळण्यापासून लोक परावृत्त झाले. महाराष्ट्रातील सर्वच प्रदेशामध्ये कृतयुग नांदू लागले. प्रजाजन धर्माच्या आदेशाप्रमाणे विहित क्रिया करू लागले. सत्यवचनी झाले आणि परस्परांवर प्रीती करू लागले. अहंकार आणि क्रोध या दुर्गुणांचा लोप झाला. माणसे निर्लोभी झाली. प्रत्येक जण दुसऱ्याचे कौतुक करू लागला. एकंदरीतच जिकडे तिकडे धर्माचे साम्राज्य झाले. महासागराप्रमाणे विशाल असलेले हस्तिनापूर नगर मोठे शोभिवंत दिसू लागले. नगरात ठिकठिकाणी मेघांप्रमाणे उंच असलेल्या असंख्य शोभिवंत कमानी होत्या. शेकडो वैभवशाली प्रासाद होते आणि एकंदरीत सर्व नगर इंद्राच्या अमरावतीप्रमाणे ऐश्वर्यशाली होते. नद्यांच्या तीरांवर, उपवनामध्ये, सरोवरामध्ये, डोहामध्ये आणि गिरीशिखरांवर आणि रमणीय अरण्यामध्ये लोक मोठ्या आनंदाने विहार करू लागले. उत्तर कुरु देशातील लोकांबरोबर दक्षिण कुरु देशातील लोक स्पर्धा करू लागले. किंबहुना ते देवांबरोबर, ऋषींबरोबर आणि चारणांबरोबर सुद्धा स्पर्धा करू लागले. देशात एकही मनुष्य कृपण नव्हता, एकही स्त्री विधवा नव्हती. कुरुवंशातील प्रतापी पुरुषांनी तो देश भरभराटीला आणल्यामुळे ठिकठिकाणी विहिरी दिसू लागल्या. उद्यानांची विपुलता झाली. सभामंदिरांची आणि क्रीडा सरोवरांची रेलचेल झाली. भीष्माने त्या देशाची सर्व बाजूंनी काळजी घेतल्यामुळे सर्वत्र मोठे वैभवशाली उत्सव होऊ लागले. असंख्य मंदिरांमुळे आणि यज्ञस्तंभामुळे सारा देश रमणीय दिसू लागला. दुसऱ्या देशामधील लोकही ऐश्वर्य प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने त्याच देशात येऊ लागले आणि त्यांनी देशाच्या समृद्धीत वाढच केली. देशामध्ये भीष्माने धर्मचक्राचे प्रवर्तन सुरू केले. राजपुत्रांचे संस्कार यथासांग होत आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी सर्व पौरजन आणि ग्रामवासी जन अत्यंत उत्सुक झाले. कुरुकुळातील प्रतिष्ठित पुरुषांच्या भवनामध्ये आणि नागरिकांच्या घरामध्ये यांना भरपूर दक्षिणा द्या, यांना पंचपक्वानांचे जेवण घाला यासारखे शब्द नित्य ऐकू येऊ लागले. धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर या तिघांचे जन्मापासून भीष्माने पुत्रांप्रमाणे पालन केले. त्यांचे सर्व धार्मिक संस्कार करून भीष्माने ते सुसंस्कृत केले.
त्याने त्यांना व्रताचरण करावयास लावले. विद्याध्ययन यथासांग करून निरनिराळ्या प्रकारच्या व्यायामामध्ये कुशल झालेले ते कुमार तरुण झाले. धनुर्वेदामध्ये, वेदविद्येमध्ये, गदायुद्धामध्ये, ढालींचा उपयोग करण्याच्या विद्येमध्ये, गजशिक्षेमध्ये म्हणजे हत्तींना शिकवून तयार करण्याच्या विद्येमध्ये, राजनीतिशास्त्रामध्ये, इतिहास पुराणांमध्ये, अनेक प्रकारच्या शास्त्रामध्ये ते प्रवीण झाले. तसेच ते वेदांमध्ये आणि वेदांगामध्येही पारंगत झाले. विशेष करून पांडू धनुर्विद्येमध्ये फारच प्रवीण झाला आणि इतर सर्व धनुर्धारी वीरांपेक्षा तो वरचढ झाला. धृतराष्ट्र इतरांपेक्षा शरीर सामर्थ्यात उजवा होता. नित्य धर्मशील असलेल्या आणि राजधर्मामध्ये पारंगत असलेल्या विदुराची बरोबरी करणारा त्रिभुवनात कोणीही नव्हता. निधन पावलेल्या शांतनूचा वंश अविच्छिन्न राहिला आहे हे दिसल्यामुळे वीरांना जन्म देणाऱ्या स्त्रियांमध्ये श्रेष्ठ जर कोणी असतील तर त्या म्हणजे काशीराजाच्या 2 कन्या. पृथ्वीवरील सर्व देशांमध्ये कुरुजांगल देश श्रेष्ठ, सर्व धर्मज्ञ पुरुषांमध्ये भीष्म श्रेष्ठ आणि नगरांमध्ये हस्तिनापूर श्रेष्ठ अशा प्रकारचे प्रशंसेचे उद्गार देशामध्ये सर्वत्र निघू लागले. धृतराष्ट्र जन्मांध असल्यामुळे त्याला राज्य मिळाले नाही. विदुर दासीपुत्र असल्यामुळे त्यालाही राज्य मिळाले नाही आणि पांडू राजा झाला. सर्व राजनीतिशास्त्रज्ञ पुरुषांमध्ये श्रेष्ठ असलेला भीष्म एकदा धर्मतत्त्वज्ञ विदुराला प्रसंगोपात म्हणाला, आपले हे कुळ सर्व गुणसंपन्न असून जगात विख्यात आहे. इतर सर्व राज्यांवर मात करून सफल पृथ्वीचे अधिराज्य या कुळाने प्राप्त करून घेतले आहे. पूर्वीच्या थोर धर्मवेत्या राजांनी ज्याची काळजीपूर्वक जोपासना केली अशा या आपल्या कुळाचा केव्हाही विनाश झाला नाही. मी स्वतः सत्यवतीने आणि महात्म्या व्यासांनी तुम्हा तिघांच्या रूपाने आपल्या कुळाचे अंकुर निर्माण केले. असे हे आपले विख्यात कुळ पुन्हा सागराप्रमाणे वृद्धिंगत होईल अशी योजना मी केली पाहिजे आणि ही जबाबदारी तू सुद्धा पत्करली पाहिजेस. यदुकुळातील शूर नामक राजाची कन्या आपल्या कुळाला अगदी शोभेशी आहे. तसेच गंधार राज सुबल याची कन्या आणि मद्र देशाच्या अधिपतीची कन्या याही आपल्या कुळाला शोभणाऱ्या आहेत. या 3ही कन्या मोठ्या कुळात जन्मलेल्या असून सौंदर्यवती आहेत. या 3 कन्यांचा आपल्या कुळाशी जर संबंध जडला तर तो उचित असाच ठरेल. आपला वंश सतत चालू राहावा यासाठी त्यांना मागणी घालावी असा विचार माझ्या मनात येत आहे. प्रज्ञावंत विदुरा, हा माझा विचार तुला कसा काय वाटतो ते मला सांग. विदुर म्हणाला, आपणच आम्हाला पित्याच्या आणि मातेच्या जागी आहात. आपणच आपले परात्पर गुरु आहात. म्हणून आपल्या या कुळाला कोणती गोष्ट हितकारक ठरेल याचा आपणच विचार करा आणि त्याचप्रमाणे करा. वैशंपायन म्हणाले, सुबल नावाच्या गांधार राजाच्या गांधारी नावाच्या कन्येने भग नामक आदित्याचा नेत्र नष्ट करून टाकणाऱ्या शंकराची आराधना केली. त्याच्यापासून तिने 100 पुत्रांचा वर प्राप्त करून घेतला. हे वृत्त कुरुपितामह भीष्माला ब्राह्मणांकडून खात्रीपूर्वक समजले. यानंतर भीष्माने गंधार राज सुबलाकडे आपला दूत पाठविला. धृतराष्ट्र जन्मांध आहे हे असे कळल्यावर गांधारराज सुबलाच्या मनाची चलबिचल झाली. तरी सुद्धा
धृतराष्ट्राचे थोर कुळ, त्याची ख्याती आणि त्याचे एकंदर आचरण इत्यादी गोष्टींचा गांधार राजाने काळजीपूर्वक विचार केला आणि गांधारीचा धृतराष्ट्राबरोबर विवाह करावा असे त्याने ठरविले. धृतराष्ट्र जन्मांध आहे हे गांधारीला सुद्धा समजले आणि आपल्याला धृतराष्ट्रालाच देण्याचे आईवडिलांनी पक्के केले आहे हे कळताच तिने जणू काही धृतराष्ट्राशी आपला विवाह झालेलाच आहे असे समजून पतिव्रता धर्म पाळण्याचा निश्चय केला आणि अनेक पदरी वस्त्राने तिने आपले डोळे बांधून टाकले. पतीची आपल्या हातून केव्हाही कसलीही अवहेलना होता कामा नये हा विचार तिच्या मनात प्रबळ झाला. त्यामुळे तिने असे केले. काही दिवसांनी तरुण आणि रूपसंपन्न अशा आपल्या गांधारी नामक भगिनीला बरोबर घेऊन गंधार राजाचा पुत्र शकुनी हस्तिनापुराला गेला. गांधारीला उत्कृष्टपणे अलंकृत करून त्याने तिला धृतराष्ट्राला अर्पण केली आणि भीष्माच्या अनुमतीने त्याने तिचा विवाह पार पाडला. विवाहामध्ये शकुनीने आपल्या ऐश्वर्याप्रमाणे योग्य ते नजराणे दिले आणि भीष्माने त्यांचा यथायोग्य सत्कार केल्यानंतर तो आपल्या नगराकडे परत गेला. सौंदर्यशालिनी गांधारीने सुद्धा आपल्या चांगल्या स्वभावाने व सद्वर्तनाने कुरुकुळातील सर्व वडीलधाऱ्या माणसांना संतुष्ट केले. आपल्या वागणुकीने त्या पतिव्रतेने सर्व प्रतिष्ठित आप्तेष्टांची मने जिंकून घेतली. पतीखेरीज अन्य कोणत्याही पुरुषाचा तिने नामोच्चारही चुकून सुद्धा केला नाही. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.